जिससे मेरी आइडेंटिटी छुपाई गई, मेरी प्रॉपर्टी ले ली गई, मुझे रेप किया गया, मुझे मर्डर करने की भी कोशिश की गई। मुंबई अंडरवर्ल्डचा पहिला डॉन हाजी मस्तान मिर्झाची मुलगी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा यांना न्यायाची भीक मागतेय, याचना करते। एक मोठा डॉन ज्यानं आज लोकांचा न्याय केला असेल, लोकांना त्रास दिला असेल, जे काही असेल, आज त्याचीच मुलगी त्रास सहन करते आणि न्यायासाठी धडपडते। प्रकरण काय आहे ते पाहण्याआधी आपण पहिले हाजी मस्तान बद्दल जाणून घेणार आहोत आणि नंतर हसीन मस्तानचं सुद्धा जे प्रकरण आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। पण सुरुवातीला हसीन मस्ताननं या व्हिडिओमध्ये काय म्हटलंय तर आपल्यावर 8 वेळा जो आहे तो बलात्कार झालाय, 12व्या वर्षीच बळजबरी माझं लग्न लावून देण्यात आलं होतं, माझ्याच घरात माझेच मुलं माझे विरोधक झाले, त्याचबरोबर माझी ओळख जी आहे ती सुद्धा दाबण्याचा लपवण्याचा प्रयत्न होतोय। त्यामुळे देशाच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मला याबाबत न्याय द्यावा, असं हसीन मिर्झा मस्ताननं म्हटलंय। नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। 70-80चं ते दशक होतं, त्यावेळेस मुंबईत अंडरवर्ल्ड टोळी युद्धाचा सुळसुळाट होता आणि याच दरम्यान एक व्यक्ती डॉन म्हणून उदयास आला, त्याचं नाव होतं हाजी मस्तान मिर्झा। हा हाजी मस्तान मिर्झा म्हणजेच कोण तर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा गुरु। हा दाऊद जो आहे तो याचा चेला होता। चित्रपट सृष्टी असो की राजकारण, या सर्वांना हा आपल्या इशाऱ्यावर नाचवायचा, आपल्या पैशावर आणि आपल्या सोबतच्या टोळीतील लोकांच्या हातातल्या बंदुकीच्या त्या एका ट्रिगरवर हा सर्व खेळ करायचा। मात्र झालं काय, मुंबईचा किंग आणि मुंबईचा गॉडफादर म्हणवल्या जाणाऱ्या हाजी मस्तानच्या निधनानंतर त्याची मुलगी आणि त्याच्या घरात जे वाद झाले, त्याच्यातून जे प्रश्न उपस्थित झाले, खटले न्यायालयात चालले, ते प्रलंबित राहिले आणि याच्यात सर्वातून जो कोणी त्रासातून जात असेल ती आहे त्याची सख्खी पोट एकुलती एक मुलगी। हाजी मस्तानच्या मुलीचा जन्म झाला होता 1984 ला, हसीन मस्तान मिर्झा असं तिचं नाव। या 1996 साली हसीनचं जे आहे ते बळजबरी लग्न लावलं होतं तिच्या मामाच्या मुलाशी। पण ही तर एक गोष्ट नमूद करायची आपल्याला, 1994 साली हाजी मस्तान मिर्झाचा मृत्यू झाला। सोना मस्तान मिर्झा आणि हाजी मस्तान यांची जी एक मुलगी तीच हसीन। हसीन फक्त 10 वर्षांची होती त्यावेळेस हाजी मस्तान मिर्झा हा जो आहे तो मृत्यू पावला आणि त्याच्या 2च वर्षांनी म्हणजे 1996 ला हसीनचं जे आहे तिच्याच मामाच्या मुलाशी बळजबरीनं वयाच्या 12व्या वर्षी लग्न लावण्यात आलं। सध्या हसीन जी आहे ती 41 वर्षांची आहे। अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून तिनं करिअर केलेलं आहे। त्याचबरोबर तिनं कशा काम केलंय, कोणत्या चित्रपटांमध्ये काम केलंय तर 2012 साली दाल में कुछ काला है हा एक कॉमेडी मूवी आला होता, त्याच्यात तिनं काम केलंय। 2017 ते 2019 या काळात देव डी ही एक वेब सिरीज आली होती अल्ट बालाजीवर, त्याच्यात तिनं अरुणाचा एक जो रोल आहे तो तिनं केला। प्रणिष्ठा 2019 ची एक तेलुगू मूवी आहे, तर तेलुगू चित्रपटातही तिनं काम केलंय। आता हसीननं काय केलंय की जो व्हिडिओ तिनं तिच्या सोशल माध्यमांवर टाकला त्याच्यात तिनं आरोप काय केलाय तर हसीनची आई सोना मस्तान मिर्झा, तिनं एक स्टेटमेंट दिलं होतं तिच्या म्हणण्यानुसार हसीन ही मस्तानची मुलगीच नाही। याच्यामुळे काय झालं, मालमत्तेचा जो वाद उद्भवला आणि मग सगळं प्रकरण न्यायालयात गेलं आणि माझी या अशा भ्रामक वक्तव्यांनी ओळख लपवण्याचा दाबण्याचा प्रयत्न होतोय, असंच हसीनचा एक आरोप आहे। दुसरा आरोप आहे की 12व्या वर्षीच माझा बळजबरी विवाह करून दिला गेला पती नासिर हुसेन याच्याशी। आता या पती नासिर हुसेन जो आहे यानं सुद्धा 8 लग्न केले आहेत असं तिचं म्हणणं आहे आणि त्यातला एक सगळ्यात गंभीर आरोप तिने लावला आहे की हसीन आणि नासिरला जी मुलगी झाली त्या मुलीशी सुद्धा या नासिरनं निकाह जो आहे तो करण्याचा प्रयत्न केला, पण आपण आवाज उठवला, आपण कुठेतरी विरोध केला म्हणून ते टळलं, ते होऊ शकलं नाही। त्यामुळे हसीन हा कोणत्या प्रवृत्तीचा आहे हे तिने याद्वारे हायलाइट केलं आणि 12व्या वर्षी माझा बळजबरी विवाह, इथूनच माझ्या अत्याचाराला सुरुवात झाली हे तिने नमूद केलं। आज माझ्याच वडिलांच्या माझ्या हक्काच्या बंगल्यामध्ये जुहूला जो बंगला आहे त्यांचा, तिथं हा राहतो, माझ्याच घरात राहून मलाच त्रास देतो, हा एक दुसरा आरोप। तिसरं काय की कायदेशीर विलंब होतो या सर्व प्रकरणाला, अनेक खटले ज्यात याबाबत मी माझ्यावर होणाऱ्या अत्याचाराचे अन्यायाचे हे टाकले पण प्रलंबित होत आहेत। हा नासिर तारखांवर हजर राहत नाही, न्यायालयात येत नाही आणि याच्यावर कोणती कारवाई केली जात नाही। स्थानिक पोलीस प्रशासन असेल हे सुद्धा मला मदत करत नाही, मला कोणीच मदत करत नाहीये, त्यामुळे मला न्याय द्या।
आणि मला म्हणजे हसीनला अनेकदा जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, धमक्या देण्यात आल्या, तिला रस्त्यावर टाकून देण्यात आलं होतं हाणामारी करून, असाही तिनं आरोप केलेला आहे. आणि तिने हे सर्व तिची आपबीती सांगत असतानाच तुम्ही न्याय द्या मला आणि तुम्ही असा कायदा करा अशीही तिनं गळ घातली आहे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना आपल्या व्हिडिओद्वारे. एका सर्वात मोठ्या डॉनच्या मुलीचा न्यायासाठीचा हा केविलवाणा प्रयत्न जर पाहिला आपण तर आपल्याला समजून येईल कधी काळी लोकांना न्याय देणारा तथाकथित रित्या हा सर्वात मोठा डॉन हाजी मस्तान मिर्झा, आज त्याचीच मुलगी न्यायासाठी वनवन भटकतीये. तिचे शेवटचं वाक्य आहे त्या व्हिडिओत, अब्बा तुम्ही सर्वांना न्याय दिलात, आता जग तुमच्या मुलीला न्याय देईल, असं म्हणत तिने न्यायाची भीक मागितली आहे, याचना केली. तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती राईट. लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.